रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे तुमचे हरिपाठ चिंतन भाग 10 मध्ये. काल आपण जो अभंग सेवेस घेतलेला होता त्याच अभंगावरती आपल्याला पुढे निरूपण करायचं आहे. कालचा अभंग होता संतांच्या संगती मनोमार्गगती. या अभंगावरती पहिल्या 3 चरणावरती आपण बोललो. पुढच्या 3 चरणावरती आज आपण निरूपण करूया. तर काल आपण शेवटचं चरण होतं ते एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन ना बाधीचे, इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. पुढचं चरण जे आहे नामामृत गोडी वैष्णवा लादली योगी या साधली जीवन कळा. माऊली काय सांगतात? नामरूपी अमृताची गोडी केवळ खऱ्या विष्णू भक्तांना वैष्णवांना प्राप्त झाली आहे. या नामाच्या बळावर योग्यांना जीवन कळा जगण्याचा मर्म किंवा आत्मज्ञान साधता आली आहे. पुढचं चरण सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धव लादला कृष्णदाता. मौली या चरणातून काय सांगण्याचा प्रयत्न करतात? नामाचा तात्काळ सत्वर केलेला उच्चार भक्त प्रल्हादाचा अंतःकरणाला ठसला होता, म्हणूनच त्याचे रक्षण झाले. तसेच उद्धवाला देखील याच नामामुळे प्रत्यक्ष कृष्णदाता भगवान श्रीकृष्ण प्राप्त झाला. पुढे आहे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. मौली शेवटला काय सांगतात की ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी नाम हा मार्ग अत्यंत सोपा सुलभ आहे, परंतु इतका सोपा असूनही तो अनेकांना समजत नाही. त्याची महत्व ओळखणारा एखादा विरळ दुर्मिळ भक्तच असतो. किती सोपं सांगितलं. म्हणजे ह्याचा पूर्ण मी तुम्हाला 6 अभंगाचा सार सांगतो की माऊली काय सांगतात की साधना कशी पाहिजे, सोबत कशी पाहिजे, फळ कसं हवंय आणि आत्मसुखाची प्राप्ती कशी आहे. तर सरळ आहे. साधना म्हणजे नामस्मरण हीच सर्वात श्रेष्ठ साधना आहे. सोबत संतांची संगती प्रगतीची पहिली पायरी आहे. दुसरं फळ नामस्मरणामुळे मनातील द्वैत भाव नष्ट होऊन मनुष्याला आत्मसुखाची प्राप्ती होते. म्हणजे जीवनात जर नामस्मरण, चांगली संगत आणि गोड जीवनाचं जगण्याचं फळ हे हवं असेल तर ह्या 3 गोष्टी सोबत ठेवाव्या. नामस्मरण, संतांची संगत आणि मनामध्ये भगवंताविषयी दृढ शुद्ध भाव. आजचा अभंग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. काही चुकलो असेल तर निदर्शनास आणून द्या, कमेंटमध्ये सांगा. आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा. रामकृष्ण हरी.